नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही थंबनेल बघून हा व्हिडिओ बघत असाल तर संपूर्ण बघा, कारण काय हे प्रकरण हे सविस्तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता मंदिरातल्या पुजारीवरतीही भरोसा राहिला नाही, अशी ही घटना तुमच्या समोर मी घेऊन आल्यावर ती म्हणजे ठाण्याची। चला तर बघूया काय आहे संपूर्ण घटना। तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल। ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनं खळबळ उडाली आहे। घरगुती भांडण झाल्याने एक विवाहित तरुणी डायगर जवळील शिळफाटा येथील मंदिरात मन शांती मिळवण्यासाठी मंदिरात गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशातून आलेल्या 3 पुजारींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। घटनेबाबत अधिक माहिती अशी की मंदिरातले मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस हे मंदिर सांभाळण्यासाठी श्याम सुंदर शर्मा, संतोष कुमार आणि मिश्रा आणि राजकुमार पांडे या 3 पुजाऱ्यांना गावावरून बोलून घेतले होते। 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी 10 वाजता गणेश घोळ मंदिरात मन शांती मिळवण्यासाठी गेली होती। दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने तेथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले। त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगीची गोळी मिसळून तिला दिली। हा चहा पिल्याने नंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरात राहिली। दरम्यान या 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला। पहाटे शुद्धीवर आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली। मात्र आपले पिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटले आणि तिची हत्या केली। त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला। 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावरून जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला। या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांवरती संशय आला। पुजाऱ्यांना विचारपूस केली असताना त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्या बरोबर आणखी एक आरोपी असल्याचं सांगितलं। मात्र घटना पोलीस स्थानकात जाती क्षणी आरोपींनी मुंबई इथे पळ काढण्याची माहिती देखील इथे दोन्ही पुजाऱ्यांनी दिली। त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र हलवत शर्मा याला चिता कॅम्प डेंबो इथे अटक केले। दरम्यान श्याम सुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या 3 आरोपांना अटक करण्यात आली आहे। या घटनेनं सर्वत्रिक संताप व्यक्त केला जात आहे आणि तुम्हाला काय वाटतंय हे पण आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।